हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आपण आलो आहोत एका अशा बागेत जिथे सिंह नाही, वाघ नाही, पण डायनोसॉर आहेत. हो, बरोबर ऐकलात काय, डायनोसॉर. आता बोला, पुण्यात बसून जुरासिक वर्ल्डचा अनुभव घ्यायचा असेल तर डायनोसॉर गार्डनपेक्षा भारी जागा नाही. आज मी करणार आहे तुम्हाला जुरासिक सफारी. चला जाऊया आतमध्ये. डायनोसॉर मित्र आपले वाट बघतायत. सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही आतमध्ये गाडी पार्क करू शकता. कोणतेही पार्किंग चार्जेस इथे तुम्हाला लागत नाही. त्यानंतर तुम्ही इथे डिटेल वाचू शकता. इथनं तुम्ही तिकीट काढू शकता आणि ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत. ऑनलाईनसुद्धा तुम्ही तिकीट काढू शकता. त्यानंतर मी तिकीट काढून सरळ आतमध्ये शिरलोय. पहिल्यांदा जेव्हा हे गेट पाहिलं ना, माझा मेंदू म्हणाला बाहेर पावसाळा आणि आत टी-रेक्सचा काळ. थोडा धडधडला मनाचा कोपरा, पण मग म्हटलं चल ग, ॲडव्हेंचरस असूया जरा. हे गार्डन आहे पुण्यातील पिंपरी गुरव येथे वसलेले, जे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेते. एकदा आत शिरलात की समोरच एक भला मोठा टी-रेक्स तुमचं स्वागत करतो. अगदी जणू काही जिवंत आहे असं वाटतं. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉरचे भव्य पुतळे दिसतील, काही चालताना तर काही डरकाळ्या फोडताना. सुरेख गार्डनिंग, रंगीबेरंगी फुलं आणि डायनोसॉरच्या आवाजासह जे की हे ठिकाण वाटतं जणू जुरासिक पार्कची एक झलकच. फोटोसाठी परफेक्ट स्पॉट, इंस्टाग्रामवर धमाका करण्याची खात्री. लहान मुलांसाठी तर ही जागा म्हणजे जणू स्वप्नपूर्ती. त्यांना डायनोसॉरची माहितीही मिळते आणि साहसी अनुभवसुद्धा. इथे मुलांना सोडल्यावर ते परत घ्यायला खूप त्रास होतो, कारण प्रत्येक झुला, स्लाईड आणि डायनोसॉर त्यांचा बेस्ट फ्रेंड बनतो. इथे फोटोसाठी स्पॉट्स एवढे आहेत की डायनोसॉरपेक्षा फोटो काढणारी माणसं जास्त भासत आहेत. प्रत्येक डायनोसॉरसोबत एक तरी सेल्फी, पुणेरी प्रोटोकॉल म्हणू शकतो. पार्कमध्ये येण्याची वेळ म्हणजे सकाळी 5 ते 10 पर्यंत तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे वॉक करू शकता. तसेच दुपारी 12 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे गार्डन चालू असतं. त्या टाईममध्ये तुम्ही कधीही इथे येऊन तुमचा टाईम स्पेंड करू शकता. पार्कमध्ये अजून काय काय बघायला मिळेल तर डायनोसॉर मूर्ती, गार्डनवर वॉकिंग ट्रेक, फोटोग्राफी स्पॉट्स, तसेच बाळांसाठी प्ले एरिया आपण बघू शकता. इथे आतमध्ये विविध प्रकारचे स्लाईड्स, पाणी, लहान मुलांकरिता एकदम पिकनिक स्पॉट असा हा ठिकाण आहे. माझं बालपण एकदम जागं झालं. इतके मोठे डायनोसॉर अगदी डोळ्यात देखत पाहणं म्हणजे एक भन्नाट अनुभव होता. माझ्या कॅमेऱ्याला पूर्ण कामावर लावलं होतं मी आज. डायनोसॉर गार्डन हा एक दिवसाचा फॅमिली ट्रिप डेस्टिनेशन आहे, जिथे फोटो, साहस आणि थोडंसं इतिहासाचं ज्ञान सगळं मिळतं. जर अजूनही भेट नसेल दिली तर नक्की जा. तर मंडळी, असा होता आमचा डायनोसॉर गार्डनचा एक्सपिरियन्स. डायनोसॉर खरे नव्हते, पण आठवणी मात्र भारी बनल्या. ज्यांना वाटतं पुण्यात काय खास आहे त्यांना सांगा, इथे डायनोसॉर पण आहेत रे बाबा. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, एक टी-रेक्स प्रेमी मित्रांशी शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नसेल केलं तर डायनोसॉर घरात पाठवे ना, बरे का. जोक आहे पण करच हां. पुन्हा भेटूया एका नव्या जागेवर. तोपर्यंत जसा वेळ मिळेल तसा फिरा आणि हसत राहा. व्हिडिओ आवडला असेल ना, तर मग काय वाट बघताय, एक्सप्लोर विथ मयूरला लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच भन्नाट ठिकाणांची सफर तुम्ही चुकवणार नाही.